असं सांगावंसं वाटतं की आपले हे जे कार्यवाह आहेत त्या संमेलनाचे आनंद टकले यांनी देखील एक लावर नावाचा कथासंग्रह लिहिलेला आहे, तोही एकदा वाचावा सर्वांनी. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे समाजामध्ये जे दुःख आहे ते आपल्याला लावर या कथा संग्रहात पाहायला मिळेल. धन्यवाद. यानिमित्तानं मी कर्नाळचे लेखक आणि त्यांना जे लेखन करण्याची जी इच्छा झाली किंवा त्यांनी लेखन जे केलेलं आहे हे त्यांचं अनुभव सचिन पाटील आता मांडतायत. माझी साहित्य लेखनामागची भूमिका. या मान्यवर लेखकांनी आपली भूमिका मांडलेली आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आदरणीय विनयाताई खडपेकर, या परिसंवादाचे अध्यक्ष ज्यांनी गेली 44 वर्ष ग्रामीण साहित्याचा जागर आपल्या सगळ्या कार्यकर्तृत्वाने एकत्रित केला, ते रघुराज मेटकरी सर. समोर इथं ग्रामीण आणि एकूणच साहित्य लिहिणारे आदरणीय केळे सर, गावडे सर इथं बसलेत आणि एकूणच सगळे साहित्यप्रेमी कवी आणि सर्व मित्रमंडळी. मी एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील मुलगा. मी SYBA मध्ये शिकत होतो. रोज 12 वाजेपर्यंत कॉलेज करायचं. कर्नाळ हे गाव अगदी सांगलीजवळ असं 4-5 किलोमीटर आहे. कॉलेजला जाऊन यावं, शेती करावी, घरची थोडीफार शेती जनावरं होती, धारापाणी करावं, वैरण आणायला शेताकडे जावं. असाच एक दिवस झाला की मी कॉलेजला जाऊन आलो आणि शेताकडे गेलो आणि एका वळणावरती माझी बैलगाडी पलटी झाली. मी खाली पडलो आणि माझ्या अंगावरती बैलगाडी पडली आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुला चालता येणार नाही. फक्त चालताच येणार नाही तर तू फक्त 2 वर्ष जगू शकशील, तेही तुला व्हीलचेअर वापरावी लागेल. आमचा ग्रामीण भाग, कुणी काय सांगितलं कुणी काय सांगितलं, लोक बघायला यायची, पायातलं वारं गेले म्हणायची. कोण सांगायचं कोंबडा उतरून टाक, कोण अंगारा लावा म्हणायचं, कोण दुपाराला. 27 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. या सगळ्या नकारात्मक वातावरणामध्ये मी एका कुशीवरती झोपून राहायचो. डॉक्टरने सांगितलेलं पडून राहायचं, हळूहळू बरोबर जाते. 96-97 सालची गोष्ट. MRI त्यावेळेला 5 जिल्ह्यात नव्हतं, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यात नव्हतं. मला रोगी हॉस्पिटलला MRI करायला नेलं. आमच्या वडिलांचा एक 2 गुंठे प्लॉट होता, तो प्लॉट विकला आणि मग मला MRI करायला. अशी सगळी त्यावेळी परिस्थिती होती. आणि या एकूण सगळ्या नकारात्मक वातावरणामध्ये माझे वडील चांगले वाचक होते, हा एक सकारात्मक मुद्दा होता. मला अजून आठवतं आहे की शनिवारी बाजार असायचा सांगलीचा आणि वडील बाजारला जायचे. एका बाजूला माळव्याची पिशवी असायची आणि दुसऱ्या बाजूला सायकलला हँडलला अडकवलेली पुस्तकांची पिशवी असायची. वडिलांची आमच्या 5 वाचनालय खाती होती. वेगळ्या वेगळ्या वाचनालयातून ती पुस्तकं आणायची. मी, माझा भाऊ, माझी बहीण आम्ही वाट बघत बसायचो आज वडिलांनी कुठली पुस्तकं आणली असतील. तर ही जी पुस्तकं आहेत ही पुस्तक वाचनाचा छंद लागला. यामध्ये मग अनेक पुस्तकं असतील की जी अगदी श्रीमान योगीपासून स्वामी विवेकानंद ग्रंथावलीपर्यंत. पॅप्युलर नावाचं एक पुस्तक आहे की हेनरी शॅरियरचं ते आत्मचरित्र आहे. त्या पॅप्युलर नावाच्या पुस्तकानं तर खूप प्रेरणा दिली मला. त्यानंतर विना गावणकरांचं एक होता कारवर नावाचं जे पुस्तक आहे ते सुद्धा अतिशय प्रेरणादायी आहे. कर्रेचं पाणी, आचार्य अत्रेंचं जे चरित्र आहे की जे आशिया खंडातलं सर्वात मोठं चरित्र आहे. मला वाटते 4200 पानाचं ते आत्मचरित्र आहे. त्याशिवाय तराळ अंतराळ शंकरराव खरातांचं जे चरित्र आहे, त्यानंतर झोंबी आनंद यादवांचं जे चरित्र आहे, असे अनेक चरित्र असतील की ज्यामध्ये चार्ली चॅप्लिनचं जे चरित्र आहे किंवा कृष्णाकाठ नावाचं यशवंतराव चव्हाणांनी लिहिलं जे आत्मचरित्र आहे, अशा अनेक चरित्र, आत्मचरित्र किंवा अनेक ग्रंथ वाचल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की संकट जितकी मोठी तितका माणूस मोठा.
मग या संकटांना भ्यायचं नाही, रडायचं नाही, तर लढायचं, हे मला पुस्तकाने शिकवले. आणि मग मी एकदा मान्य केलं की आपल्याकडे पाय नाही तर मग आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे हात आहे, आपल्याकडे मेंदू आहे, आपण लिहू शकतो. मग मी एका कुशीवर झोपून लिहायला सुरुवात केली. मी काय लिहित होतो, कसं लिहित होतो, काही समजायचं नाही. की आमच्या 7 पिढ्यात कोण लेखक झालं नाही, आपल्या गावातही कोण लेखक नव्हतं, पण मी लिहित राहायचो. 2003-04च्या दरम्यान अक्षरवैद्रवी नावाचं एक मासिक आहे अमरावती, की त्या मासिकातर्फे कथा स्पर्धा घेतल्या जायच्या. महाराष्ट्रातले नामवंत कथाकार त्या स्पर्धेमध्ये भाग घेतले जायचे. तोपर्यंत मी ग्रामीण कथा लिहिली नव्हती, पण त्या स्पर्धेसाठी मी एक कथा पाठवली. त्या कथेचं नाव होतं सांगावा. ही सांगावा कथा माझी पारितोषिक प्राप्त झाली. हे माझं पहिलं यश. ही कथा सांगली आकाशवाणीवरती लता आयवळे मॅडमनी वाचली आणि ही कथा ऐकून लोक मला भेटायला येऊ लागले. कोण हा सचिन पाटील, काय लिहितो हा, कसं लिहितो, हे बघायला येऊ लागलं. आणि मग मला जाणीव झाली की आपण लेखक आहोत. आणि या प्रकारचं ग्रामीण साहित्य, शेतीमातीचं साहित्य, गावगाड्याचं साहित्य, जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण, या सगळ्या याच्यामुळं जो मोडकळीस आलेला जो गावगाडा आहे, तो गावगाडा आणि या सगळ्यामुळं शेती संस्कृतीवरती, ग्रामीण माणसांच्या मनावरती जे वाढलेलं अंतर आहे, जे 2 मनांच्या मध्ये जे वाढलेलं अंतर आहे, याचा काय परिणाम होतो, या सगळ्या कथाव्यथा मी मांडायचा प्रयत्न केला. आणि 2009 साली माझा सांगावा नावाचा कथासंग्रह. या कथासंग्रहाच्या 5 आवृत्त्या आजवर प्रसिद्ध झाल्या. या कथासंग्रहाला अनेक मान सन्मानही मिळाले. मग लेखणी आणखी चोटदार झाली. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. आपण शेतकऱ्याचा मुलगा आहोत आणि फक्त दुःख हे मराठवाडा विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचंच नाही. खरं तर कृष्णाकाठ हा जो भाग आहे हा अतिशय सुखी संपन्न असा मानला जातो. आनंद यादवांनी तर एका ठिकाणी लिहून ठेवलंय की हिरवी साय. हिरवी साय म्हणजे हा जो महाराष्ट्र किंवा आपला जो भारताच्या नकाशावरती हिरवी साय जर कुठं तर बघायला मिळेल तर हा आपला कृष्णाकाठचा भाग आहे. या सगळ्या सुखी संपन्न अशा भागातलं, या सगळ्या हिरव्या गार अशा सगळ्या परिसरातलं दुःख किंवा त्याच्या मागं जे लपलेले काटे आहेत, ते काटे, ते दुःख, ते वेदना, ते शेतकऱ्याचं दुःख मांडायचा मी अवकाळी विळखा या कथासंग्रहातून प्रयत्न केला आहे. आता कर्नाळ ते सांगली हा 5 किलोमीटरचा भाग आहे ॲक्च्युली, पण या भागावरती संपूर्ण प्लॉटिंग पडलेलं आहे. आज शेती राहिलीच कुठे. एक जो भाग आहे दुसऱ्या बाजूचा म्हणजे पश्चिमेचा भाग, या बाजूला सगळं कृष्णेचं बॅकवॉटर येतं. त्यामुळं तिकडचा भाग सगळा तो आहे, तो सगळा पाण्यामुळं, पुरामुळं हा शेतीचा नष्ट झालेला आहे. 1-2 वर्षामध्ये तिथं पाणी येतं. आणि इकडचा जो भाग आहे की सांगली कारखान्याकडचा भाग, इकडच्या भागामध्ये मळी मिश्रित पाणी येतं सगळं. आणि हा भाग जो आहे जवळजवळ 25% की जो क्षारपड झालेला आहे. क्षारपड जमिनीचा प्रश्न हा फार मोठा प्रश्न झालेला आहे. त्यामुळं जवळजवळ आमचं गाव हे शहरालगतचं खेडं आणि ते हळूहळू शहरात विलिनीकरण कसं होतं आहे किंवा संपत कसं चाललं आहे, त्यामुळं शेती संस्कृतीचा ऱ्हास होतो आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळं शेतीचं कसं नुकसान होतं आहे किंवा शेतकऱ्यानं सोयाबीनचा काढून ढीक लावल्यानंतर त्याला मळणी मशीनवाला कसा सापडत नाही किंवा गडी कामगार हे अडेल तप्तपणा आणून त्याला कसं नाडवणूक करतात, त्याची आसमानी आणि सुलतानी संकटाच्या कचाट्यात सापडलेला हा शेतकरी, तो मी माझ्या कथाव्यथातून मांडलेला. माझ्या या अवकाळी विळखा कथासंग्रहाला 14 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. त्यातील 2 कथा विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाला गेल्या. पुणे विद्यापीठामध्ये BA भाग 1ला माझी कष्टाची भाकरी नावाची कथा अभ्यासक्रमाला आहे.
तर अमरावती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये इथेही माझी SY BComला माझी कथा अभ्यासक्रमाला आहे. खरं तर या कथा अभ्यासक्रमाला याव्यात किंवा यातून मला कोणी पुरस्कार द्यावेत यासाठी हे लिहिणं नाही, पण मी जे लिहितोय ते म्हणजे मी माझ्या भावाचं दुःख लिहितोय, माझ्या बापाचं दुःख लिहितोय, माझ्या परिसराचं दुःख लिहितोय, माझ्या पश्चिम महाराष्ट्राचं दुःख लिहितोय. मी ज्या मातीतून जन्मलो त्या मातीचं दुःख लिहितोय, ज्या मातेच्या पोटी जन्मलो त्या मातेचं दुःख मी लिहितोय. म्हणून माझं लेखन हे माझी कर्तव्य भावना आहे. दुसरी गोष्ट की मी जे लिहितोय ते माझं कर्तव्य तर आहेच, पण ज्या पुस्तकांच्या मुळं मी जिवंत राहिलो, मी एका वाक्यातच सांगतो की मी वाचलं म्हणून मी वाचलो. म्हणून मी लिहितो की या पुस्तकांचे थोडेफार उपकार त्यांची मला परतफेड करावी म्हणून मी लिहितो. मी लिहून किंवा फार काही मोठं करत नाही आहे. मी माझ्यावर ज्या पुस्तकांचे उपकार आहेत त्यांची ही थोडीफार परतफेड आहे. त्याचबरोबर आणखी एक मी कथासंग्रह लिहिला गावठी किस्सा नावाचा, की यामध्ये जो गावगाडा आहे त्या गावगाड्यामध्ये जी अस्सल इरसाल माणसं असतात किंवा तिरपाकड्या डोसक्याची माणसं असतात किंवा काही अस्सल असे गावगांना नमुने असतात, असे नमुने मी या गावठी किस्सा कथासंग्रहामध्ये लिहिले आहेत. हे झाले माझे 3 कथासंग्रह. त्याबरोबरच ह्या सगळ्या कथाव्यथा मी माझ्या आजूबाजूच्या लिहिल्या, माझ्या घरातील लिहिल्या, परंतु मी माझ्याविषयी काही लिहिलं नव्हतं. म्हणून मग मी पाय आणि वाटा नावाचा एक ललित लेख संग्रह लिहिला, की ज्यामध्ये मी एक असा माणूस आहे की 20 वर्ष मी पाय असण्याचं सुख अनुभवलं आणि 20-22 वर्ष मला पाय नाही. पाय असण्यातलं सुख आणि पाय नसण्यातलं दुःख ह्या दोन्ही गोष्टी समान पातळीवरती ठेवून या ललित बंधांचं मी मांडणी केलेली आहे. की एखादा डांबरीचा चटाचटा पळणारा रस्ता आपल्याला पायाला संवेदना जाणवत असतात, किंवा पातळ बिर्र चिखलातून आपण जात असतो आणि आपल्या बोटातून बराबरा चिखल असा वरती येत असतो, त्या सगळ्या संवेदना आपण अनुभवतो. किंवा आपण ओढ्यात पाय सोडून बसतो आणि मासं पवत पवत येताना आपल्या पायाला गुदगुले करतात, किंवा एखादा बाभळीचा काटा अनुकुचीदार असा काटा आपल्या पायात घुसतो आणि टचकन रक्त येते. ह्या सगळ्या संवेदना मी माझ्या ललित लेख संग्रहात लिहिले. आणि सगळ्यात दुःखाची बाब या आज माझ्या पायात संवेदना नाही. या सगळ्या संवेदना म्हणून मी पकडायचा प्रयत्न केला. हे झालं माझ्या लेखनाविषयी. पण 2020 साली माझ्या एक अशी गोष्ट लक्षात आली की आपले मित्र महाराष्ट्रभर आहेत, अनेक बोलीभाषेतून ते लिहितात. मग वेगवेगळ्या बोलीभाषा म्हणजे जसे की आपली कोल्हापुरी आहे, सातारी आहे, आताच वडेकर सरमध्ये आमची मानदेशी आहे, काकडे सर म्हणाली की अशा बोलीभाषा. मग तिकडं मालवणी आहे. मग अशा 22 भाषेतील मी माझे मित्र हुडकून काढले आणि मायबोली रंगकथांचे त्या पुस्तकाचं मी संपादन केलं. त्यामध्ये 22 बोलीभाषा आहेत की ज्या मराठीतील महाराष्ट्रातील महत्त्वाच्या या बोलीभाषा आहेत. या कथासंग्रहामध्ये मी हे एकत्रित केलं आहे की, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की मला वाटत होतं की कथा एकत्रित आल्या आणि झालं काम, पण त्यानंतरच खरं तर काम सुरू झालं. आणि मग त्या बोलीभाषा कुठल्या भागात बोलल्या जातात, ती माणसं किती प्रमाणात आज त्या वापरतात, किंवा ते किती लोकसंख्या वापरतात ते, किंवा त्या भाषेचा लहजा काय आहे, त्याचं शब्दसौंदर्य काय आहे, किंवा त्या भाषेला पूर्व इतिहास काय आहे, या सगळ्या गोष्टी मी हळूहळू शोधून काढल्या. त्याला एक 25-30 पानाचं असं संपादकीय लिहिलं. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आपल्या डॉक्टर तारा भवाळकर यांनी सुद्धा माझ्या अध्यक्षीय दिल्लीच्या भाषणामध्ये माझ्या या पुस्तकाचा आणि माझा नामोल्लेख केला. खरं तर हा मी माझा सन्मान समजतो. आणि अजूनही इथं साहित्यिकांनी बोलणार आहेत. मला जास्त वेळ बसता येत नाही, माझी पोटाची 2 मणक्याची ऑपरेशन मोठी झालेली आहे.
तरीही इथं जवळ असल्यामुळं आदरणीय टकले सर आणि सर्व इथले मित्रमंडळी यांचे आभार. खरं तर ते सगळे अतिशय चांगलं कष्टानं आणि यानं सगळं इथं राबवत आहे, याचा आनंद वाटतो मला. धन्यवाद. तुमचं